नमस्कार. संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं स्वागत. राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. संवाद सुपरफास्ट. पारनेर तालुक्यातील कारेगाव इथं एका 17 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आलाय. लग्नाचा आमिष दाखवून प्रवीण खरात या व्यक्तीनं अल्पवयीन मुलीशी वारंवार राळेगण, सिद्धी आणि यादववाडी इथं अत्याचार केला. मात्र लग्न करत नसल्यानं फसवणूक झाल्याचं लक्षात येताच मुलीनं विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून आरोपी प्रवीण पोपट खरात याला अटक करण्यात आली आहे. सध्या पीडित मुलीवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. औरंगाबाद येथील वाळूज MIDC मध्ये क्षुल्लक कारणावरून एका कामगाराचा लोखंडी फावड्यानं खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. काल मध्यरात्री हा प्रकार समोर आलाय. वाळूज MIDCतील श्री इंजिनिअरिंग कंपनीमध्ये विनापरवाना आलेल्या सोमेश सुधाकर इधाटे या कामगाराला जगदीश प्रल्हाद भराड यांनी कंपनी बाहेर जाण्यास सांगितलं आणि याचाच राग आल्यानं सोमेश इधाटे यानं जगदीश याच्या डोक्यात लोखंडी फावडा घालून खून केलाय. या प्रकरणी MIDC वाळूज ठाण्यात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुधाचं थकीत बिल वारंवार तगादा लावूनही मिळत नसल्यानं काल एका शेतकऱ्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. संगमनेर तालुक्यातील रहीमपूर इथं ही घटना घडली आहे. नितीन शिंदे असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. नितीन आणि काही दूध उत्पादकांचे एका खाजगी डेअरीकडून तब्बल 4,28,000 रुपये येणं बाकी आहे. मात्र ही रक्कम मिळत नसल्यानं नितीन यानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. सध्या नितीन शिंदे याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र याबाबत अद्याप कोणतीही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली नाही. नाशिकमधील मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे फाट्याजवळ काल 2 आयशर टेम्पोच्या भीषण अपघातात तब्बल 7 जणांचा मृत्यू तर 32 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. काल दुपारी 11:30 वाजता महामार्गावरील एका आयशर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्याचं दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या रस्त्यावरील दुसऱ्या आयशर टेम्पोवर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की तब्बल 7 जण मृत्युमुखी पडले. या अपघातातील मृत कांडेकर कुटुंबीय जावळाच्या कार्यक्रमासाठी चालले होते. त्याच वेळी काळानं हा घाला घातलाय. दरम्यान या अपघातानंतर धडक देणारा आयशर चालक फरार झाला असून या अपघाताची नोंद पिंपळगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शिरूरमध्ये काल घरफोडी करून तब्बल 45,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. शिरूरमधील स्टेट बँक कॉलनीमध्ये राहणाऱ्या सोनाली दत्तात्रय करंजुले यांच्या बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेली आहे. काल करंजुले यांच्या घराचं लॉक तोडलं असल्याचं शेजाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यांनी याबाबत तातडीनं करंजुले यांना माहिती दिली. त्यावेळी चोरी झाल्याचं उघड झालंय. या प्रकरणी सोनाली करंजुले यांनी शिरूर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. चारित्र्याचा संशय घेऊन प्रेयसीचा गळा ओळून खून केल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील धायरी भागातील नऱ्हे येथील झील महाविद्यालयाजवळील एका इमारतीत ही घटना उघडकीस आली आहे. सोनाली आनंदराव भिंगारदिवे असं खून झालेल्या तरुणीचं नाव आहे. तब्बल 5 दिवसांनी घरातून उग्रवास येत असल्यानं खून झाल्याचं लक्षात आलं आहे. या प्रकरणी संशयित आरोपी सोमेश घोडके यानं खून केल्यानंतर चिठ्ठी लिहून आत्महत्या करणार असल्याचं म्हटलंय. दरम्यान सध्या सिंहगड पोलिसांकडून आरोपी सोमेश घोडकेचा शोध सुरू आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केलाय. काल उदयनराजेंनी आपल्या जन्मदिनी 140 शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान करत वेगळ्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यंदा कोणताही तामझाम न करता वाढदिवस साजरा करण्याचं आवाहन उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना केलं होतं आणि उदयनराजेंनी स्वतः देखील शहीदांच्या कुटुंबियांचा यथोचित सन्मान करत जवानांच्या कुटुंबियांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमाला शहीदांच्या कुटुंबियांसोबत साताऱ्यातील जवानही मोठ्या संख्येने उपस्थित होते. 5 वर्षात पैसे दामदुप्पट देण्याच्या आमिषानं मध्य प्रदेशातील भोपाळ येथील निर्मल इन्फ्रा होम कॉपरेटिव्ह लिमिटेड या कंपनीनं गुंतवणूकदारांना 13,32,400 रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कंपनीच्या सांगली शाखेतील व्यवस्थापकासह संचालकांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत कंपनीचे एजंट उत्तम नामदेव बाल्टे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. दरम्यान या कंपनीनं जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांना 4 ते 5 कोटी रुपयांचा चुना लावल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे. शिरूर श्रीगोंदा पारनेरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, आंबेगाव खेड जुन्नरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, बारामती इंदापूर दौंडसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी,
अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी, वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक, स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी, आपल्या भागातील राजकीय, सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक. इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवादtv@gmail.com वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं. अधिक माहितीसाठी 9665 992 992 या क्रमांकावर आजच संपर्क करा. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.